मला स्नेल जाम आवडतात. डोंबिवली मार्केट लाईक बेस्ट आहे. सो मी असं काहीतरी सेटल केलंय आणि किती क्यूट दिसतंय. किती दाखवायचं किती क्यूट आहे बघा. मी लिटरली ट्रेडर्सचे 6 एपिसोड एका दिवसामध्ये संपवले. हा तर मेकअप झालेला. नो मेकअप मेकअप नाही बोलत. क्यूट ड्रेस तुम्ही चूज केलेलं. हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळे? भरपूर वेळाने ब्लॉग करते. लाईक यूट्यूबला मी भरपूर मिस केलं आणि आज एकदम वेगळं व्हिडिओ आणलाय मी. तर मी हे नॉर्मली पहिल्यांदा करते. मी पहिल्यांदा माझ्या चॅनलवर असा हा व्हिडिओ करत असेल. सो विच इज माय फॉलोअर्स कंट्रोल माय संडे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मला मी 2 पोल टाकलेले विच इज एकामध्ये मी विचारलेलं की एक बेअर फेस होता आणि एक दुसरं होतं नो मेकअप मेकअप लुक. गाईज, तुम्ही लोकांनी मला एकदम असं शॉक करून टाकलं. मला वाटलं तुम्ही लोक बेअर फेस चूज करा पण नो मेकअप मेकअप लुक चूज केलंय तुम्ही. आणि आय एम लाईक ठीक आहे, आता मी करते, तुम्ही निवडले म्हणून. नाहीतर मला मोस्टली तरी आज इच्छा नव्हती बिलकुल माझ्या चेहऱ्यावर नॉट इवन स्किन केअर करायची, पण आता करावं लागणार आहे. सो दिस इज माय मेकअप अँड स्किन केअर पिटारा, नॉट मेकअप बट या लेट्स डू. मॉइश्चरायझर खूप असं ग्लूमी झालं म्हणून मी जास्त हेवी काय करणार नाही आहे. तर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही सनस्क्रीन लावू शकता. फॉक्सटेलची छोटी सनस्क्रीन यूज करणार आहे, एकदम थोडीशी, बिकॉज मी घरीच आहे आणि एकदम क्विक अब्झॉर्ब होते स्किनमध्ये. नेक्स्ट इज आता मेकअपमध्ये आय एम जस्ट युझिंग नो मेकअपसाठी कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यानंतर मी यूज करणार आहे टिंट. तर हेच आहे माझा नो मेकअप लुक. लाईक मी इंस्टावर यूट्यूबवर खूप सर्च केला नो मेकअप लुक आणि तेव्हा मला सगळे असे मेकअप लुक येत होते ज्यामध्ये कन्सिलर फाउंडेशन यूज करतात. मी बोलले हा तर मेकअप झालेला, नो मेकअप लुक नाही बोलत. आणि हे टिंटचं मला भरपूर जण लिंक विचारतात, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला असेल लिंक आणि इफ नसेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर चेक करू शकता. दिस इज माय इंस्टाग्राम प्रोफाईल. बघा किती क्यूट आहे. ओके, ऑल्सो लुक हाऊ क्यूट इज माय इयरिंग्स. ओके दॅट्स इट. आणि ऑल्सो मला त्याच्यानंतर मी अजून एक पोल टाकलेला विच इज अबाउट ड्रेस अँड आउटफिट. त्यामध्ये भरपूर जणांनी क्यूट ड्रेस टाकलं. लाईक क्यूट ड्रेसवर जास्त वोट्स होते. त्यामध्ये मी 3 ऑप्शन टाकलेले, क्यूट ड्रेस, ओव्हरसाइज हुडी आणि कम्फर्टेबल आउटफिट. मला वाटलं कम्फर्टेबल आउटफिट बट ठीक आहे, मी असंही नो मेकअप लुक क्रिएट केलं आहे. तर ड्रेस तर घालणं बनता आहे आणि असंही मला आवडतं ड्रेस घालायला. सो मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवते. दिस वाव, मी कशावर उभी. दिस इज माय आउटफिट. हा एक छोटासा क्यूटसा ड्रेस आहे येलो. तर आता आपण डिरेक्टली नेक्स्ट पोलमध्ये, जेव्हा नेक्स्ट पोल असेल त्यामध्ये भेटू. आय थिंक सो नेक्स्ट इज अबाउट फूड काहीतरी आहे बट या लेट्स सी. हाय, तर ॲक्च्युली मी लंचमध्ये माझी मम्मी लंच बनवते, मी नाही. एनिवेज ते सगळं जाऊ दे. हां, लंचमध्ये माझी मम्मी बनवते ड्रमस्टिकचा रस्सा आणि राईस आणि आय थिंक चपाती आणि या दॅट्स इट. आणि मग मी मम्मीला फक्त हेल्प इन द सेन्स मी फक्त भात बनवायला मम्मीला मदत केलं. मम्मी मला तेच काम देते युजली. तरी मला कळत नाही बिकॉज मला कंटाळा आला आहे. संडे इज नॉट संडेइंग टुडे. फक्त मी टाईमपास करते. म्हणजे मी मगाचपासून फक्त सिरीज बघत होती. सो असं वाटतं आहे की बाई कसलं बोर होतं आहे माहिती आहे. सो बघू आपण काहीतरी करू. सो या ओके, सो दिस इज माय लंच. आणि मी बोललेली होममेड. लाईक मला मोस्टली खूप जणांनी होममेड हा पोल होममेडवरती जास्त वोट्स होते म्हणून माझ्या मम्मीने बनवलं आहे. मी काहीच नाही बनवलं, मी फक्त राईस बनवलं आहे. सो या हे आहे ड्रमस्टिकचं रस्सा आणि चपाती. मी राईस नंतर घेते. हॅलो, मी एकदम क्यूट ड्रेसवरून कम्फी ड्रेसमध्ये आली. कम्फी कपड्यांवर आली आहे. काही मला नाही जमत ड्रेस अँड ऑल. एनिवेज मी काय बोलत होती. हां, तर मी तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, मी पोल टाकलेलं. ओके, त्यामध्ये मी टाकलेलं की थांबा आपण इथे कॅमेरा लावू आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर मी पोल टाकलेलं, त्यामध्ये मी टाकलेलं की मी घरी चिल करू, लाईक नेटफ्लिक्स अँड चिल. माझे फ्रेंड्स अवेलेबल नव्हते म्हणून मी बोलली की जाऊ दे
मी लिटरली ट्रेटर्सचे 6 एपिसोड एका दिवसामध्ये संपवले. हां, तर मला जायचं आहे बाहेर बिकॉज मला इच्छा झाली आहे मस्त असं पाणीपुरी खायची आणि कॉफी प्यायची. सो लेट्स गेट रेडी. गेट रेडी म्हणजे मी काय परत वेगळा कपडे नाही घालत आहे, वेगळे कपडे नाही घालत आहे. मी कुठे गेले तर मी हा जो फ्रॉक घातलेला तोच मी परत घालणार आहे बिकॉज क्यूट ड्रेस तुम्ही चूज केलेलं. एनिवेज आता आपण थोडंसं माझं घर आवरू, बेडरूम, बिकॉज मी इथे लिटरली 3-4 तासापासून फक्त नेटफ्लिक्स, यूट्यूब एवढंच करते. बट एनिवेज लेट्स गेट स्टार्टेड. ऑल्सो भाई आमच्या विंडोमधला व्ह्यू, ओ माय गॉड, हा बघा माझ्या विंडोमधला व्ह्यू. भाई कसला भारी आहे. आणि खाली सगळे खेळत आहेत, ते जाऊ दे. अँड दॅट्स मी. तर आता मला कळत नाही मी काय करू. मला भूक लागली आहे पण मी आता खाल्लं तर मग मी बाहेर जाऊन खाऊ नाही शकत. एनिवेज मी आता बेडरूम आवडते. अँड या ऑल्सो मला काय ते दाखवायचं आहे तुम्हाला. थांबा, मी वाईड अँगल घेतले बकवास. या तर हे बघा. अरे हे कसलं क्यूट दिसतंय. मला अजून इथे स्टिकर्स लावायचे आहेत. लाईक मी ना विजन बोर्ड केलेलं पण ते मी काढून टाकलं काही रिझन्समुळे. तर मग मी विचार केला की त्यातले मेन जे आहेत ना ते मी इथे असे लावते. सो इथे मी यूट्यूबचा लोगो लावला आहे. इथे एक नोटिफिकेशन बोलते, वाव. इथे एक मोटिवेशन. इथे माझं मोटिवेशन होईल थोडं याचं नोट आहे. इथे पण मोटिवेशनसाठी नोट आहे. इथे माझं कचरा सारखं सामान पडलंय. सो हे पण क्लीन करते. लेट्स गेट स्टार्टेड. सो इन शॉर्ट हा संडे व्लॉग झालाय पण सॉर्ट ऑफ वेगळा संडे व्लॉग झालाय बिकॉज मी सकाळपासून काही दाखवलं नव्हतं तुम्हाला इंटरेस्टिंग हॅपनिंग. आणि आता मला एकदम प्रोडक्टिव्ह फील होतंय. तुमच्यासोबत असं होतं का? बिकॉज मला असं होतं ना की मी दिवसभर एकदम अशी लेझी असते, अनप्रोडक्टिव्ह असते. पण जशी ही संध्याकाळ होते माझ्या अंगात एकदम भूत येतं की हां आता मी प्रोडक्टिव्ह होणार एकदम. आणि एवढी प्रोडक्टिव्ह होते की मला तेव्हा इच्छा करते की मी हे शूट करेन, मी ते शूट करेन. मग तेवढ्या लाईक तो आता आपण हे क्लीन करू पटकन. आणि हे पण पसारा इथे सगळं पडलाय. तर मी तुम्हाला बोललेली जसं संध्याकाळ होतं मी प्रोडक्टिव्ह होते आणि इथे मी आता क्लिनिंग करते. आय डोंट नो वाय. सो मी असं काहीतरी सेटल केलं आहे आणि किती क्यूट दिसतंय, किती पिंकू. लाईक ही लिटरली माझी वाईब आहे. पिंक सगळं, वाव क्यूट. तर मी इन शॉर्ट सांगते. हे तर तुम्ही बघितलं असेल. मिरर आहे इथे, एक वेल आहे जे किचन आहे पण ते तुटले. कॅमेराचं किचन आहे. इथे लिप बाम आहे, मॉइश्चरायझर आहे, क्लच आहे, माझा चष्मा आहे. आणि या बॉक्समध्ये थोडेफार एकदम 2-3 पेअर आहेत ज्वेलरीचे, म्हणजे कानातले. ओके हाय गाईज, आता मी जाते बाहेर. बघू काय काय करेन मी, तुम्हाला नक्की दाखवेन सगळं. गाईज आता मी आले कॉफी प्यायला आणि ऑल्सो मी शॉपिंग सुद्धा केली. सो मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. माझा आवाज असेल नाही आहे. गाई माझी स्किन बघ किती घाण झाली आहे. गाईज माझ्या कानातलं बघा. गाईज मला स्नेल आवडतात यार. आपण तुझा हात दे. हा हात दे लाडात. मी घेऊन जाणार का? गाईज हे बघा बिचाराला. दाखव नीट दाखव. गाईज किती, अरे तो फोकस पण होत नाही. दाखव किती क्यूट आहे बघा. मला स्नेल जाम आवडतात. तुझा हात दे ना. माझ्यावरती एक्सपेरिमेंट करायचेच काय. हातावरती सुसू केली गाईज. स्नेलला हिच्या हातावरती सुसू केली. इकडे चढला म्हणून मला भीती वाटली. माझा तो स्नेल बिचाराला जीवाला. चला बाय. हाय गाईज, आणि मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणले आता.
सो दिस इज द टॉप. हा मला टॉप फक्त आणि फक्त 200 रुपयाला मिळाला आहे. क्यूट आहे एकदम क्यूट, पिंकी असं एकदम नाईस. ओके दिस इज द जीन्स आणि कसली भारी आहे, तर खुश आहे. आणि ॲक्च्युली ही मला जशी हवी आहे तशीच आहे, बेल बॉटम बेस्ट. ह्याचा फ्लेअर बघा तुम्ही. सो या, आणि ही जीन्स मला मिळाली आहे फक्त 200 रुपयाला. सॉरी आणि ही जीन्स मला मिळाली आहे फक्त 350 रुपयाला. डोंबिवली मार्केट लाईक बेस्ट आहे, बेस्ट. H&Mला पण टफ दे तेवढं. ओके, तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय.